20 पैकी 16 आमदार की 13 आमदार असे आकडे सांगितले जाते. नाही 20 पैकी 27 असतील. 20 पैकी 27 असतील. कदाचित परिषदेतले मिळून. पण सुनील राऊत कुठे आहेत? ते गेले का सोडून? नाही ते 20 आमदार चाललेत म्हटले. नाही सांगतो मी तुम्हाला. अरे हे 20 आमदार आहे, यातले 10 मुंबईतले आहेत. 10 मुंबईतले आहेत, लक्षात घ्या. बघू ना. नाही म्हटले 20 आमदारांपैकी 16 सोडून चाललेत. म्हणजे सुनील कुठे आहेत बघा म्हटलं. हां नाही सुनील राऊत, वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, तुम्ही यांची नावं घ्याल. संजय पोतनी, सुनील प्रभू, तुम्ही यांची नावं घ्याल. असं नाही आहे बाळांनो. सगळेच पैशाला विकले जात नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या. शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले, पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरेंकडे आहे. काय लातूरचा विकास गेला? लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला. तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहेत. नामचीन. यांच्याबरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आत्ता ऐकलं. तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे. आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आहे. आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत. शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. जसे पूर्वी अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी आहे. उद्धव ठाकरे तुम्ही तुमचा पक्ष हा फडणवीसांच्या बाजूने आहेत का? नाही, आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही ना. भूत की राक्षस, आम्ही कोणाच्या बाजूने का राहू? आम्ही आमच्या भूमिका घेऊन लढत राहू. पण जर शिंद्यांसारखे जे सैतान आहेत निर्माण झालेले किंवा अमित शहाने निर्माण केलेले जे सैतान हे देवेंद्र फडणवीस यांच्याही मानेवरती बसून उद्या त्यांचा गळा दाबण्याची शक्यता मला वाटते आहे. अशा वेळेला आम्हालासुद्धा काहीतरी एक राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. अधिक सैतानाला मारायचं की अधिक काय करायचं तर आम्ही पाहू ना उद्धवजी निर्णय घेतील या संदर्भात. ही गद्दारी जी करून घेतलेली आहे शिंदे गटाने आणि अमित शहानी, एक लक्षात घ्या, या गद्दारीमागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो. ही मस्ती आहे ना, ही मस्ती त्यांच्या पार्श्वभागात, मी खूप सौम्य शब्द वापरलेला आहे, पार्श्वभागात घातली जाईल. बाळासाहेब ठाकरेंच्या या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत, माझ्यासारखे, जे तुमच्याशी, तुमच्या गद्दारीशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे. आणि पैशाचा माज दाखवू नका, अजिबात दाखवू नका. तुम्ही माणसाचं जे जीवन आहे ना ते क्षणभंगूर आहे. बघा अजितदादांचं काय झालं. एवढी मस्ती दाखवू नका. आज आहात उद्या नसाल. फडणवीस असं म्हणतात की ओसाड गावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करतात? बघा ते खोटं बोलत आहेत. नंबर 1 ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती आहे. ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये जसं काही नाही आहे. शिंद्यांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे फडणवीसांना आडवा करण्याची आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे. शिंद्यांना देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्याची. पण मला असं वाटतं की फडणवीससुद्धा काही बुद्धिबळाच्या पटावर बसलेलं नुसतं प्यादं नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव